विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आज आहे 30 ऑक्टोबर. आजच्या दिवसापर्यंतच्या सर्व महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडीचे 10 प्रश्न बघायचे आहेत 20 गुणांसाठी. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत असेल त्या प्रश्नांची उत्तरे आपण खाली कमेंट करू शकता. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, कोणता देश अलीकडेच इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरचा 90वा सदस्य देश बनला आहे? मालदीव, तुवालू, सेशल्स की फिजी? जेवढे आपण प्रश्न बघणार आहोत त्याची उत्तरे आपण खाली कमेंट करू शकता. गेस करा, चुकलं तरी हरकत नाही, परंतु तो प्रश्न लक्षात राहण्याकरता ही ॲक्टिव्हिटी अगदी महत्त्वाची आहे. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, तुवालू. अधिकची माहिती बघूयात. या सदस्यत्वामुळे तुवालूच्या पर्यावरणीय प्रशासनाला आणि संवर्धन प्रयत्नांना विशेषतः हवामान बदलाच्या संदर्भात जागतिक स्तरावर प्रोत्साहन मिळेल. पॅसिफिक महासागरात असलेले तुवालू हे 9 एटोलांनी बेटांचे बनलेले एक लहान राष्ट्र आहे, ज्याला समुद्राची पातळी वाढणे आणि किनारी भागाची धूप होणे यांसारख्या महत्त्वपूर्ण हवामान बदलाच्या समस्या आहेत. IUCNमध्ये सामील झाल्यामुळे तुवालूला जागतिक कौशल्ये, वैज्ञानिक संशोधन आणि पर्यावरणीय समस्यांसाठी आंतरराष्ट्रीय वकिलीमध्ये प्रवेश मिळेल. IUCNच्या सदस्यत्वामुळे तुवालूला ग्रीन क्लायमेट फंड आणि ग्लोबल एन्व्हायरमेंटल फॅसिलिटीसोबत सहकार्याच्या संधी मिळतील. IUCN भागीदारीद्वारे तुवालूला टिकाऊ मत्स्यव्यवसाय, सागरी संरक्षित क्षेत्रे आणि हवामान अनुकूलन नवकल्पनांवर समर्थन मिळेल. यानंतर पुढील प्रश्न, कोणाला अनेकदा भारतीय जाहिराती क्षेत्राचे जनक म्हणून संबोधले जाते आणि ज्यांनी ओगिलफीला जगातील सर्वाधिक पुरस्कार प्राप्त जाहिरात संस्थांपैकी एक बनवले? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, पियुष पांडे. पियुष पांडे यांच्या काही प्रसिद्ध जाहिराती ज्या आहेत त्या आहे फेविकॉल, द अल्टिमेट ॲडेसिव्ह. ही जाहिरात मोहीम विनोद आणि अंतर्दृष्टी घरोघरी प्रसिद्ध झाली. कॅडबरी डेअरी मिल्क कुछ खास या जाहिरातीने निरागसता आणि आनंद साजरा केला, जी एक सदाबहार जाहिरात झाली. त्यानंतर एशियन पेंट्स हर खुशी में रंग लाए या जाहिरातीने भावना आणि परंपरा यांचा संगम साधला, ज्यामुळे ती एक उत्कृष्ट जाहिरात बनली. त्यानंतर हच U&I मध्ये एका पग कुत्र्याचे चित्र दाखवण्यात आले, जे 2000च्या दशकात कनेक्शनचे सांस्कृतिक प्रतीक बनले. ओळख, पद्मश्री सर्जनशीलतेतील उत्कृष्टतेसाठी भारत सरकारचा 4था सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना मिळाला. काय अलायन्स 2018 येथे लायन ऑफ सेंट मार्क पुरस्कार. हा पुरस्कार त्यांनी त्यांचे बंधू प्रसून पांडे यांच्यासोबत विभागून घेतला. पुढील प्रश्न, भारतातील कोणते राज्य किनारी महामार्ग विकास प्रकल्पाचा भाग म्हणून वायपेन आणि फोर्ट कोचीला जोडणारे पहिला बोगदा बांधणार आहे? तर हा जो बोगदा आहे तो पाण्याखालील बोगदा आहे. तर हा कोण बांधेल? तर ते आहेत ऑप्शन क्रमांक सी, केरळ. तर लक्षात घ्या, पुलाऐवजी पाण्याखालील बोगदा का बांधला जाणार आहे? तर लक्षात घ्या, कार्गो जहाजे जाण्यासाठी पुलाला जास्त उंचीची आवश्यकता असेल, ज्यामुळे अडचणी निर्माण होतील. बोगद्यासाठी कमी जमिनीची आवश्यकता असते, ज्यामुळे खर्च आणि व्यत्यय कमी होतो. पुलाच्या तुलनेत जहाजांच्या वाहतुकीत आणि बंदर कामकाजात कमी व्यत्यय येतो. प्रकल्प टाईमलाईन आणि वैशिष्ट्य काय आहे? तर हा बोगदा केरळमधील पहिला समुद्रातील बोगदा असेल, ज्यामध्ये कोलकाताच्या हुगळी नदी मेट्रो बोगद्यासारखी वैशिष्ट्ये असतील. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक व्हेंटिलेशन आणि अग्निसुरक्षा प्रणालीसह बांधकाम या ठिकाणी केले जाईल. यानंतर पुढील प्रश्न, भारतात ऑनलाईन नॅशनल ड्रग लायसन्सिंग सिस्टीम सुरू करण्याची प्रेरणा काय होती? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, विषारी कफ सिरपमुळे मुलांचे झालेले मृत्यू. तर लक्षात घ्या, ONDLS ही एक डिजिटल पर्यवेक्षण प्रणाली आहे, ज्याचा उद्देश औषध निर्मितीमध्ये सुरक्षित घटकांचा वापर सुनिश्चित करण्यासाठी रिअल टाईममध्ये उच्च जोखमीच्या फार्मास्युटिकल सॉल्व्हेंटचा मागोवा घेणे आहे. ONDCLची भूमिका काय आहे? तर ही प्रणाली सुनिश्चित करते की फार्मास्युटिकल घटक, विशेषतः सॉल्व्हेंट डायथिलीन ग्लायकोल सारख्या दूषित पदार्थांपासून मुक्त आहेत. ONDLSचा उद्देश असुरक्षित बॅच बाजारातून येण्यापासून रोखणे, सार्वजनिक सुरक्षा आणि नियामक उत्तरदायित्व वाढवणे आहे. अंमलबजावणी आणि पर्यवेक्षण, ONDLSचे व्यवस्थापन CDSCO द्वारे केले जाईल. राज्यस्तरीय अधिकारी तपासणी आणि जागरूकता मोहीम चालवतील. देशव्यापी अनुपालन आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी या प्रणालीला उच्चस्तरीय समीक्षणाचे समर्थन आहे. यानंतर पुढील प्रश्न, 2025चा सकाराव विचार स्वातंत्र्य पुरस्कार जिंकणारे 2 तुरुंगात असलेले पत्रकार कोण? तर ते आहेत ऑप्शन क्रमांक ए, अँद्रेज पोझोबुट आणि जिया अमगोबिली.
तर लक्षात घ्या, सखारोव पुरस्कार युरोपियन युनियनद्वारे मानवाधिकार आणि विचार स्वातंत्र्यासाठी दिला जातो. हा पुरस्कार सोव्हिएत असंतुष्ट आंद्रेई सखारोव यांच्या नावावर आहे आणि त्यात 50,000 युरोचा निधी समाविष्ट आहे. पोझोबुट आणि आमागबोली यांना मूलभूत स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या त्यांच्या कार्यासाठी गौरवण्यात आले. स्ट्रासबर्गमधील युरोपियन संसदेत दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. मानवाधिकार रक्षकांना सन्मानित करण्यासाठी प्रथम 1988 पुरस्कार देण्यात आला. नेल्सन मंडेला, मलाला युसुफझाई, डेनिस मुक्वेगे आणि नादिया मुराद यांसारख्या मागील विजेत्यांचा समावेश आहे. व्हेनेझुएलाच्या विरोधी नेता मारिया कोरोना मचाडो यांनी 2025चा नोबेल शांतता पुरस्कार जिंकला आणि गेल्या वर्षी त्यांना सखारोव पुरस्कार प्राप्त केला होता. पुढील प्रश्न, भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये एकनाथ वसंत चिटणीस यांनी कोणती महत्त्वाची भूमिका बजावली? तर ती आहे ऑप्शन बी, त्यांनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे मार्गदर्शन केले आणि इनकोपसारमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. लक्षात घ्या, त्यांना नासाचे ATS-6 उपग्रह वापरून शैक्षणिक सामग्री प्रसारित करणाऱ्या उपग्रह निर्देशनात्मक दूरदर्शन प्रयोगचे दिग्दर्शन केले. चिटणीस यांनी 1981 ते 1985 पर्यंत इस्रोच्या अंतराळ अनुप्रयोग केंद्राचे दुसरे संचालक म्हणून काम केले. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना 1985 पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न, इमर्जिंग सायन्स टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह 2025 कोठे आयोजित केले जाईल? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली या ठिकाणी. हा कार्यक्रम भारतातील सर्व समावेशक परिवर्तनकारी विकासाला चालना देणाऱ्या नवकल्पनांवर लक्ष केंद्रित करेल. विकसित भारत 2024च्या दृष्टिकोनातून AI आणि इतर तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावतील. हा कार्यक्रम विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या अंतर्गत आयोजित केला जाईल. ESTIC 2025ची थीम सामाजिक कल्याण आणि सर्वसमावेशक वाढीसाठी AI हे परिवर्तनकारी शक्ती म्हणून यावर जोर देईल. पुढील प्रश्न, 2025 आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत 18 वर्षाखालील मुलींच्या आणि मुलांच्या कबड्डी संघाने सुवर्णपदक जिंकण्यासाठी भारताने कोणत्या देशाला हरवले? तर लक्षात घ्या, भारताने या ठिकाणी इराण देशाला हरवले आहे. भारताने स्पर्धेत एकूण 312 गुण मिळवले तर फक्त 89 गुण गमावले. या स्पर्धेत भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवले आणि आशियामध्ये कबड्डीमध्ये भारताची मजबूत पकड असल्याचे दाखवून दिले. पुढील प्रश्न, भारतीय जवानांच्या शौर्याला समर्पित शौर्य वन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोठे उद्घाटन केले? तर हे उद्घाटन केलं आहे जैसलमेर या ठिकाणी. लक्षात घ्या, शौर्य वन थार वाळवंटात आहे आणि जैसलमेरमधील 1971च्या भारत-पाक युद्ध संग्रहालयाचा भाग आहे. शौर्य वन येथील लाईट अँड साऊंड शो सशस्त्र दलांच्या बलिदानाला आणि शौर्याला आदराने गौरवतो. राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत एका वेगळ्या कार्यक्रमात संरक्षण खरेदी नियमावलीचे प्रकाशन केले. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिवस 2025 साजरा करण्यासाठी भारताने सुरू केलेली अनोखी मोहीम कोणती होती? तर ती आहे ऑप्शन क्रमांक बी, #23 for 23. लक्षात घ्या, भारताने आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिवस #23 for 23 या अनोख्या मोहिमेने साजरा केला. हिमबिबट्या संवर्धनाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी 23 मिनिटे शारीरिक क्रियाकलाप करण्यास प्रोत्साहन दिले. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम चालवण्यात आली, ज्यात नागरिक संस्था आणि भारतीय सैन्याने उत्साहाने भाग घेतला. भारताच्या हिमबिबट्या संवर्धन प्रयत्नावर प्रकाश टाकण्यात आला. पहिल्या हिमबिबट्या जनगणनेत 718 व्यक्तींची नोंद झाली, ज्यात लडाखमधील 477 जणांचा समावेश आहे. ही मोहीम ग्लोबल स्नो लेपर्ड अँड इकोसिस्टीम प्रोटेक्शन प्रोग्रामचा भाग आहे, ज्याचा उद्देश प्रजातींच्या संवर्धनाबद्दल जागरूकता वाढवणे आहे. या पद्धतीने एकूण 10 प्रश्न बघितले आहेत. तुमच्यासाठी प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहरात इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2025चे आयोजित केले जाणार आहे? चंदीगड, पुणे, मुंबई की दिल्ली? या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे. तसेच कालचा जो प्रश्न होता, डिसेंबर 2025मध्ये बजरंग सेतू पूल कोठे उघडण्याची अपेक्षा आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऋषिकेश. तसेच चालू घडामोडी जर मटेरियल जर आपल्याला हवं असेल
तर यामध्ये 5,000 प्रश्न आहेत, 150 प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत. आपण फक्त 99 रुपयामध्ये परचेस करू शकता. हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. डेली बेसिसवर जर चालू घडामोडी आपल्याला बघायची असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल. आजच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि शक्य असेल तर व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर केला जाईल. थँक्यू.